मामाच्या घरी ए भाई आराम से भाई. इकडे सनसेटचा असा माझ्या मागे जे आहे ना तिकडे सनसेटचा मस्त असा व्ह्यू भेटतो आणि एन्जॉय करा. सुंदर असा व्ह्यू वीर डॅमचा. सो जाऊ शकतं बट आपण हा आपण जाणार नाही आज. ऋषा जाऊ नको. खरं सांगतो जाऊ नको. अरे त्याला तेच म्हटलं ते इकडं माझ्याकडं मी चालवतो यो. सो गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन व्लॉग मध्ये. आणि आज आपण बसलेलो आहे सध्या गाडीत. कुठं जायचंय काय फिक्स नाही पण मोस्टली आपला एक स्पॉट असतो तो फिक्स असतो. जी लोणंदची पोरं जे असतात ती एका स्पॉटला मोस्टली जातात आणि त्या स्पॉटला मे बी आपण जाईन. जर झालं असं आज होता वार कोणता वार मंगळवारचं का नक्की का हा तर आज होता मंगळवार आणि सकाळी गेली लाईट. त्याच्यामुळं घरी एवढं गरम होत होतं कसं तरी दुपारपर्यंत बसलो पण लाईट येणारे 6 वाजता असं कळलं. काहीतरी काय रिझन काय भाई होय लोकेश भाई. लोड शेडिंग किती दिवस चालू होणार आहे मग मंगळवारचं फिक्स फक्त मंगळवार. ओके. सो गाईज आत्ताच आपल्याला समजलेलं आहे की लोणंदमध्ये फक्त मंगळवारी पूर्ण दिवस लाईट जाणार आहे. सो काहीतरी जुगाड तर करावंच लागेल प्रत्येक मंगळवारचा. सो मे बी एव्हरी ट्यूजडे व्लॉग येऊ शकतो जर पॉसिबल. आणि आपल्यासोबत आहेत रोज ट्रिप आहे असं दर मंगळवारी ट्रिप आहे. मग आपण चुकीच्या जागी नाही थांबलो बाई. कोण माग कोण आहे काय ते आहे की आता लोकेश भाई आहेत माग पण लोणंदचं ट्रॅफिक बघितलं तर म्हणलं. सो आपल्यासोबत ऋषी आपले आहेत. मागच्या व्लॉग मध्ये पण बघितलं आणि लोकेश भैया घरात पण आहेत. पॉडकास्ट वाला एकच एपिसोड झाला आपला तेच ते आहेत. बाकी ऋषी पण होतं त्या दिवशी पॉडकास्ट मध्ये पण त्याला थोडस बिहाइंड द सीन म्हणजे तो बीटीएस बघतो सगळं म्हणजे वीर सोडून कुठं बसल बाबा. वीर लोकेश भाई म्हणतो वीर सोडून कुठं बनसेल पण यात तर कसं सांगायचं तुम्हाला की आम्ही वीर शिवाय दुसरं कुठं जाऊ शकत नाही मोस्टली. नाही आपल्याला जायचं पण नाही जास्त लांब आता. अच्छा ठीक आहे. कुठे जायचं पॉइंट बघायला लागेल. पॉइंट हा सुचव पॉइंट. नीरा म्हणतोय का नीरच काय जाऊन करणार लोक. नीरा एक सुचवलाय ते ठीक आहे. अजून एक सुचव. फलटण साईडला काय इकडे काय नाही. इकडे आहे प्लेन पाण्याचा भाग आहे तिथं गरम होते म्हणून पाण्याचे पण नाही रे मोबाईल घेऊन येऊ की मोबाईल कुठे आहे तुझा काय घंटा चार्जिंग साठी एक तर तुम्हाला माहिती. अरे मोबाईल ह्याच्यात सुद्धा चार्ज आहे का चार्जिंग रे ते आणले नाही बघ त्यात आहे का गोल घरी असते. अरे माझ्या ह्याला होईल ना. हा पॉवर बँक आहे की पॉवर बँकला होईल ना. नाही मला त्याचं नाही काय प्रॉब्लेम नाही मला काय चार्जिंगचा. मग फोन घरी जाऊन आणायला लागेल आपल्याला असं आहे का. आणू की मग घरी रेमडेसिवीर साठी असणारे कॉन्टॅक्ट नंबर्स होते त्यांनी आंबे सुद्धा विकायला. काका नाही आमच्याकडं पैसेच नाही इथं युट्यूब करण्याचा प्रयत्न करते पैसे तिघा अनएम्प्लॉयड आहे. एक काम करचं ठीक आहे. सो गाईज आत्ताच आम्हाला कळालं जुना फलटण रोड. अच्छा तुला काय मला माहित होतं कोणाच्या जातो तुला माहित होतं. नाही एक्झॅक्टली माहित नव्हतं की मला फक्त माहित होतं की हे जे आहे ना ह्याला ओल्ड फलटण रोड म्हणतात. आपण जिथं आता उभं आहे ते ओल्ड फलटण रोड आहे जिथून असं रेल्वे रूळ आहे आणि त्याच्या पलीकडे आमची शाळा आहे. या साईडला तुम्ही आता दिसत नाही पण या साईडला आमची शाळा आहे. सो हा तर ते ओल्ड फलटण रोड पासून रस्ता जायचा तो आताच आम्हाला कळलं की तो मराठी शाळा जी मुलींची तिथून जायचा असं लोकेश म्हणत होतं. बाकी डिटेल मध्ये आपण बघू त्याला विचारू आल्यावर. बाकी काय फक्त माहित होतं की ओल्ड फलटण रोड पण हा फलटणला कसं कनेक्ट होतं तेच माहित नव्हतं कारण की रेल्वे रूळ नव्हता तेव्हा होता का कसं काय ते बघू आता. बाकी आजचं स्ट्रगल म्हणजे बघा की लाईट गेली आहे. लोकेश विदाउट मोबाईल बाहेर फिरतोय मोबाईल घरी चार्जिंगला लावून. नक्की काय चार्जिंग लावलेलं का शिवमकडे इन्व्हर्टर. ओके. सो त्यासाठी इन्व्हर्टर लावायला चार्जिंग लावाय इन्व्हर्टर वाल्या घरी फोन दिलाय शिवमच्या घरी आणि आता त्याला आम्ही पिकअप केलं पण आता म्हटलं फोन तर घेतला पाहिजे मग त्याला आता सोडले ओल्ड फलटण रोडच्या तिथं घरी जाणार पलीकडं
आणि फोन घेऊन येणार. सो हा, आणि हा तेच मग म्हणत होता ऋषी की स्ट्रगल असा की लाईटच नव्हती. लाईट नव्हती, खूप म्हणजे भयानक गरम होते आज. भयानक गरम होते, त्याच्यामुळे म्हटलं गेलं पाहिजे बाहेर, काहीतरी केलं पाहिजे. मस्त गाडी धुतली आणि आलो बाहेर. बाकी ऋषीला थोडा परत नेहमीप्रमाणे वेळ लागलाच. असा विषय झालाय. आता काय ते फोन सापडला का पाहिजे बंद कर. अमूमन ये देखा जाता है जो लोणंदच्या बस स्टँडवर आहे आपण सध्या. इकडं या साईडला बस स्टँड आहे आणि इकडं जमा होतं नेहमीचं ट्रॅफिक. बाकी इकडे काय आहे, इकडं काय नाही. हा तर थोडा वेळ थांबलो आता इथं. आपण निघतोय आता बीचच्या रोडला. आणि ऋषी गेला काहीतरी, त्याला पाणी पिणे आणायचं होतं, गेलाय पाणी स्प्राईट बीट आणाय थोडंसं. आणि लोकेश भाईंनी आणलाय फोन घरी जाऊन. काय बघू आता काय फन एंटरटेनमेंट काय होतंय का ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न करूच. बाकी हा ठीक आहे. 193 वर्षांची परंपरा असलेल्या विश्वासार्ह सराफी पेढीचे 33वे सुवर्णदालन गुढीपाडव्याला सुरू झाले आहे. करायला काही ना काहीतरी सायंटिफिक आणि स्पिरिच्युअल असा दोन्ही गोष्टींचा काही ना काहीतरी फरक आपल्या लाईफ वरती पडत असेलच. कुंडली जेव्हा आपण काढत असतो त्याच्यामध्ये काही नंबर्स असतात, त्याच्यामध्ये आपले ग्रह दिसत असतात. आता हे ज्यांनी कुणी सुरू केलेलं आहे त्यांना माहिती असतं, किंवा आता आपण सुद्धा त्या गोष्टी बघत असतो. लग्नाच्या वेळी पत्रिका आपण ठरवत असतो. गाईज आपण पोहोचलेलो आहे आता कुठे, वीर धरणावरती. आणि पाणी भरपूर असं वाटतंय, कारण की उन्हाळा एवढं कडक की त्याच्यामुळे जरा सरप्राइजिंग वाटलं. कारण की आज वाटलेलं पाणी कमी असेल, पण भरपूर पाणी आहे, तुम्ही बघू शकता. आणि इकडं असं एक महत्वाची गोष्ट या धरणाची अशी की इकडं व्ह्यू मध्ये भारी भेटतो. जर तुम्हाला दाखवतो असा भारी व्ह्यू दिसते. पुढं तलावात असतो, रंकाळा तलाव किंवा समुद्रात जसा व्ह्यू असतो तसा व्ह्यू इकडे भेटतो. त्याच्यामुळे जरा ही अशी स्पेशलिटी आहे वीर धरणाची आपल्या. नाही नव्हतं पण लई का आवाज किती असू दे, काय बी बोल. यू हॅव टू बी नॅचरल हिअर. पुढे अंतर होते आणि आपले मित्र म्हणतात की पाणी गाड्यात घाल, आपलं गाडी पाण्यात घाल असं म्हणताय. सो आणि तिकडे फोटोशूट चालू आहे, त्यांना जर फोटो काढायचे असतील तर आपण काढून देऊ असं मला वाटतंय. सो गाईज आपण आलेलो आहे वीर धरणावरती. गाडी केलेली आहे पार्क आणि आपण आता चाललोय पाण्याच्या दिशेने. तर बघू कसं काय विषय. सो गाईज आपण आलेलो आहे आता धरणावर. आणि ऋषी म्हणला की जरा नवीन काहीतरी ट्राय करू आपण. तर बघूया काय नवीन आहे ते. ठीक आहे. काय हो जाऊ शकत नाही आपण तरी. एवढं हे थोडीच आहे, काय खोल थोडीच. अरे लय खोल नाही ती. जाऊ शकतं बट आपण सगळं हा आपण जाणार नाही आज, असं विषय. तू जाणार असेल तर आम्ही काय आमचं सांगतोय. याच्यावरच येत नाही माझं. इथनं वडलं खाल्लं. सो गाईज एन्जॉय करा. सुंदर असा व्ह्यू वीर डॅमचा. सो
ऋषा ऋषा जाऊ नको, खरं सांगतो जाऊ नको. ऋषा नको जाऊ, ऋषा खाली दलदले नको जाऊ. दगडे आहेत की पण भिजला का? भिजला भाई तिथ पण जास्त वर ना, इथं पण भिजणार कमरेपर्यंत. मोबाईल पडले बाळ, आधीच गेलाय काल. मोबाईलची हा हे काल काय भाई सिरियसली म्हणतोय नको जाऊ. घेणार की आता कॉन्टेंट माझा. या लवकर भाई, नाही तर व्हिडिओ बनवून. ऋषा ऐकणच भाई, DLTVलाच झालाय ऋषा, ऐकणच झालाय. ओके सो गाईज, सो आपण वी डॅमला आलोय आणि तुम्हाला सांगतो वी डॅम आपल्या लोणंद गावापासून 30 किलोमीटरच्या अंतरावरती. आणि जे भाई 30 किलोमीटर आहे. वी डॅम चेक करा की मग किती. सो थांबा गाईज, चेक गाईज. आत्ताच गुगलच्या माध्यमातून आपल्याला एक्झॅक्ट किलोमीटर समजलेले आहेत, ते आहेत 18 किलोमीटर्स. आणि सो लोणंदचे रहिवाशी सगळे जे आमच्या गावाकडचे मित्र वगैरे सगळे पब्लिक इकडेच असते मोस्टली वीकेंडला वगैरे. इकडे सनसेटचा असा माझ्या मागे जे आहे ना तिकडे सनसेटचा मस्त असा व्ह्यू भेटतो. आणि सो आज सीन असं झालाय की आज आहे आभाळ आलाय आज, सो त्याच्यामुळं सनसेट मला नाही वाटत आज सनसेट बघायला भेटेल. थोडासा ऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. इकडे असं सूर्य जो आहे तो इथं धागांच्या मागं असा लपला आहे, त्याच्यामुळं आज सनसेट मला नाही वाटत भेटेल बघायला. हा कसं आहे दगडी फेकते. बघूया आता काय होतंय अजून. असं विषय झालता की दुपारी गेली ती लाईट, आपलं सकाळी गेली ती लाईट, त्याच्यामुळे लय गरम होत होतं. आणि मग काय म्हटलं जाऊन येऊ कुठंतरी, मग जायचं कुठं तर मग आपण आलेलो आहे वीरला. सो आपल्यासोबत ऋषी आणि लोकेश. बाकी बघू आता काय होते पुढे. लोकेश ऋषी तर मला होता जाऊ पाण्यानं जाऊ पुढं पलीकडच्या कडं जिथं आहे पाण्या क्रॉस करून पाण्याला. बाकी बघा मग तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही येऊ शकता. पुण्यापासून एक 1 ते 1.5 तासाच्या अंतरावरती आहे. जर तुम्ही पुण्यापासून यायचं असेल तर तुम्ही नक्कीच म्हणजे वीकेंडला एखाद्या डॅमसाठी जर शोधत असाल तर वी डॅमला नक्कीच तुम्ही भेट देऊ शकता. ठीक आहे चल. काय लिहू आला परत व्हिडिओत घेऊ का? नो ऑफेन्सिव्ह, नो ऑफेन्स, नो नो. कमेंट कसे होते? कमेंट नाही बघितलं मी. कुठला तो विषय काय? तेवढंच वाचलं मी. विषय काय होता? विषय गंभीर विषय गंभीर होता. गौतम गंभीर हे का मोबाईल दे आम्हाला, मोबाईल दे. मला वाटणार गाणं ऐकलं का तू आज? सनसेट संध्याकाळी होईल बरं का चांगला. मग ऋषी किती दिवसाने आला वीरला? लास्ट टाइम कधी आलता? आत्ताच 4-5 दिवसापूर्वी. मम्मी अच्छा फॅमिली सोबत आलतो मामाकडे. हां हां ठीक. मामाच्या घरी ए भाई आराम से भाई. हा ते. आणि मग कसं वाटतं आज वीरला परत एकदा येऊन जरा थोडा अनुभव सांग तुझा? तेच ना, गरमीनं जरा त्रस्त झालेलं, पण आता जरा 18 किलोमीटर प्रवास करून एसी मध्ये बसून, एसी मध्ये बसून असं एकदम सुंदर दृश्य बघायला आम्ही आलेलो. ओके. तर लोकेश पण पुढे निघालेत, त्यांनी प्रोत्साहन घेतलंय तुझ्याकडून. अच्छा लहान मुलाकडून. सूर्याची वाट बघताना. ए भाई तू कधी आलता लास्ट टाइम वीरला? आठवत पण नाही मला, एवढे दिवस झाले. होय. हा मग ते यायलाच पाहिजे होतं ना वीरला भाई. पाहिजे होतं पण नाही वाटत या साईडला भाई. भाई पाणी मला एवढं असं सुंदर वाटतं ना इकडचं. बघ ना ते नाही सूर्य नाही तरी बी बघ ना त्याचं जे तिथं बघ ना काय जरी कलर हिरवा. एक बेरगिल चालाय पाण्यात म्हणलं. सो गाईज
मित्रांनो, तर तेच म्हटलं इकडे जरा हिरवगार पाणी कशाचं आहे ते रिफ्लेक्शन वरती तर काय निळे ढगेत, पण हिरवा कलर कुठून येतोय तेच कळत नाही आम्हाला. तुम्हाला माहित असेल तर सांगा. कसं हलतंय बघ ना. हा, हळूहळू एकदम स्लो दिसतंय बाई, पडशील कॅमेऱ्यात कॅप्चर होईल. कमीत आज विवेक आणि जितू पण नाही, त्याच्यामुळे थोडं शांती जरा जाणवते मला. 3-4 बाहेर शांती जाणवते ना बाहेरच नाही. आपण पण यायला पाहिजे पाहायला. अडकल्या सगळं करतो मी इकडून तरी टाकणार सगळी काढते ऋषा. ओ माय गॉड, गोल्डन रिफ्लेक्शन. आणि मित्रांनो, तर सूर्य फायनली बाहेर आलाय, पण मला नाही वाटत सूर्य बाहेर येऊन आपल्याला काय मदत होईल, कारण गरम होणार लय. हा भाई, मी मटेरियल आवाज आला आहे त्यात. ऋषि गए तो सबको सांग की थोडस गोवा ट्रिप बद्दल तुझ्या. अरे गोवा ट्रिप हेच होतं रे. आता नाही भाई, पान वाढायला लागले, खवळायला लागले बरोबर. वाढायला आहे, हवा सुटली म्हणून खवळायला. हा, कसलं बॉम्ब बोलतोय. पुढेल बर का एखादं नाही कोण दिसतंय ना. शीट बीट बघितलं ना, ती काय दिसणार आसपास खाली असलेच असतील मग. ओके गाईज, मित्रांनो, तर आपला कोणाचा फोन आला, ठीक आहे. सो आपला झालेला आहे आता फिरून इकडं वेल डॅमवर. थोडी शांतीतच झाली ही ट्रिप, शॉर्ट ट्रिप म्हणू शकतो. सनसेट, थोडा सनसेटचा टाइम झाला आणि पावसाचा पण टाइम झाला. मस्त असं वातावरण झालंय, तुम्हाला दाखवण्याचा थोडा प्रयत्न करतोच. बाकी बघू आता जाताना, आम्ही निघतोय आता घरी. जाताना काही फनी सिच्युएशन झाल्या तर ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न करूच. ठीक आहे, बघत राहा आणि सबस्क्राईब पण करा. चलो काय म्हणतात.
काय झालं बोलवलंय कोणाचा फोन? हो बाय. सो गाईज बसलेलो आहे गाडीत आणि आता थोड्या वेळात निघतोय आम्ही. मस्त असं वातावरण झालंय बाहेरचं तुम्हाला, आणि लोणंदला पडतोय का हे महत्वाचं आहे, बाकी काय इकडं काय पडतच राहतो. सो विल ट्रिप इज डन, शॉर्ट ट्रिप. चलो लोकेश भाई चलो चल के साथ. आणि तुम्हाला माहिती आहे बिगी संपर्क सुरू आहे. मिस झालं जाऊ दे. तू बघितलं ना?